दुर्भाग्य असं आहे की पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी युवा शक्ती ज्या व्यक्तिमत्वाच्या पाठीशी आहे ते व्यक्तिमत्व प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेत आदरणीय खासदार मुन्नासाहेब माडिक. आमची कॅसेट इकडे कशी काय आली? भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, वंदे वंदे. 2024च्या विधानसभेच्या निवडणुका एक महिन्या दीड महिन्यामध्ये होणार आहेत आणि त्याला अनुसरून आज आपल्या बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये युवा संवाद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. ज्यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं ते या विभागाचे कर्तव्यदक्ष आणि विकास पुरुष म्हणून त्यांना आपण संबोधतो असे माझे जुने सहकारी सन्मान्य आमदार राजेंद्रजी राऊत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या सर्वांची सेवा करणारे रणवीर भैया राऊत, उपस्थित असणारे सुधीर बापू बारबोले, इंद्रजितजी चिकणे, अविनाशजी मांजरे, उमेश बारंगुळे, झुंबरदादा जाधव, जगजाप मेंबर, अंदमाने मेंबर, कुंडलिक गायकवाड, अरुणभाऊ कापसे, रमेश पाटील, रेणके अण्णा, दराडे सर, अनिल पाटील, आसिफबाई तांबोळी, भारत पवार, माझ्यासोबत आलेले सुनील चव्हाण, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य आणि सभागृहामध्ये असणारे मोठ्या संख्येने या तालुक्यातील सर्व माझ्या युवक मित्र बंधू भगिनींनो, खरं म्हणजे या सभागृहातली युवकांची संख्या बघितल्यानंतर राजेंद्र राऊत पुन्हा एकदा आमदार होतील यामध्ये माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही आहे. परंतु त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी आपली व्यथा या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेली आहे. अतिशय तळमळीनं आणि कळकळीनं त्यांनी आपली भावना आपल्यासमोर मांडली. कशासाठी? कारण लोकसभेचा जो निकाल झाला त्या निकालामध्ये 55,000 आपण मायनस आलो, हा निकाल त्यांच्या जिवारी लागलेला आहे. मी त्यांचा प्रवास कॉलेज जीवनापासून पाहतो. मी बार्शीला मारुती कारमधनं येत होतो पूर्वी. आम्ही दोघंही तसंच होतो, म्हणजे इथं बरेच आहेत व्यासपीठावर. आम्ही सायकलवर फिरत होतो त्यावेळेसपासून आम्ही एकत्र आहोत. कसा संघर्ष त्यांनी केला याची सगळी मला कल्पना आहे. आणि आज मात्र आज 2024मध्ये या तालुक्यामध्ये जी विकास कामं केली सगळी यादी मी पाहिली, मग मला असं वाटतंय, माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला वाटतं की आणखीन काय करायला पाहिजे. आणि म्हणून ते व्यतीत आहेत. त्यांनी आपल्याला हात जोडून विनंती केलेली, आव्हान केलेलं आहे की बंधूंनो, अपप्रचाराला बळी पडू नका. कोणत्याही चुकीच्या ज्या गोष्टी आपल्या कानामध्ये घातल्या जातात त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे, अशी भावना त्याने व्यक्त केली. का केली? लोकसभेच्या वेळेस सुद्धा असंच झालं. बंधूंनो, मी भारतीय जनता पार्टीचा एक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ता आहे. मी पाहतोय गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये काय चाललंय आणि या 10 वर्षाच्या पूर्वी 2014 पूर्वी 68 वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी काय केलं. 68 वर्षामध्ये आम्ही अनेक वेळा पाहिलं 2G घोटाळा, 3G घोटाळा, चारा घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा, घोटाळ्यांची एक अख्खी मालिका आणि श्रृंखला आपल्याला पाहायला मिळायची. रोज पेपरला बातम्या यायच्या आणि आकडे बारके नसायचे. 10,000 कोटी, 20,000 कोटी, 50,000 कोटी, 1.5 लाख कोटी. आणि म्हणून देशातल्या नागरिकांनी ठरवलं की आता या देशाच्या मध्ये सत्ता बदल झाला पाहिजे आणि प्रधानमंत्री मोदींच्या हातामध्ये हा देश दिला. एक भ्रष्टाचाराची केस आणि घोटाळ्याची बातमी गेल्या 10 वर्षामध्ये आपण पेपरला वाचले का? कधीच नाही. आणि मग माझं मत आहे की निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजेत. आपल्याला राजकारणाशी काही घेणं देणं नाही. सामान्य लोकांना राजकारणाशी काही घेणं देणं नसतं. आपल्याला विकास पाहिजे असतो, चांगले रस्ते पाहिजेत,
लाईटची व्यवस्था पाहिजे, स्वच्छ पिण्याचं पाणी पाहिजे, मुलाबाळांना शिक्षण पाहिजे, रोजगार पाहिजे, उद्योग पाहिजे, हे असले आपल्या सगळ्यांची अपेक्षा असली पाहिजे. आणि म्हणून मोदीजींनी त्या धर्तीवर 10 वर्ष काम केलं आणि आपल्या भारताला जगज्जेता बनवण्याच्या दृष्टिकोनातून काम केलं. विकसित भारतचा संकल्प त्याने आपल्या समोर ठेवला. विकसित भारत काय असतो माहीतच नाही आपल्याला. आपण फक्त एवढंच म्हणायचं की आपला भारताची जी इमेज आहे ती 196 देशामध्ये सगळ्यात खाली आहे. परंतु 10 वर्षामध्ये देशाने जी प्रगती केली, 2014 पासून 24 पर्यंत जर आपण बघितलं तर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत हा 11व्या क्रमांकावर होता, तो 5व्या क्रमांकावर आणला. विकसित भारतची संकल्पना देत असताना देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती $5 ट्रिलियन पर्यंत नेणार म्हणून त्यांनी आपल्याला स्वप्न दाखवलं. आपल्याला हे सगळं माहीत नव्हतं. आपल्याला फक्त घोटाळे, भ्रष्टाचार आणि मोठमोठे मंत्री त्यामध्ये सगळे जेलमध्ये गेलेले हे सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं. आणि म्हणून मोदीजींनी आपल्या देशाची इमेज सुधारण्यासाठी जगातलं सर्वोत्कृष्ट काय असेल तर ते आपल्याकडे असलं पाहिजे हे काम केलं. रस्ते, गटर, लाईट, पाणी तर केलंच. तुम्ही बघा सोलापूर जिल्ह्यातले रस्ते सगळे झाले, कधी झाले? या 10 वर्षात झालेले. जगातलं सर्वोत्कृष्ट, जगातला सगळ्यात मोठा रेल्वेवरचा उंचीवरचा ब्रिज कुणाकडे आहे? भारताकडे आहे, चिनाब ब्रिज. जगातला सगळ्यात उंचीवर असणारा रस्ता जम्मूमध्ये आपल्याकडे आहे. जगातला सगळ्यात लांब असणारा समुद्रावरचा ब्रिज कुणाकडे आहे? तर अटल सेतू आमच्याकडे आहे. जगातलं सगळ्यात मोठं कन्व्हेन्शन सेंटर कुणाकडे आहे? भारत मंडपम दिल्लीमध्ये आमच्याकडे आहे. जगातला सगळ्यात उंच पुतळा सरदार वल्लभभाई पटेलांचा कुणाकडे आहे? आमच्याकडे आहे. जगातलं सर्वोत्कृष्ट. आणि मग याचबरोबर देशातल्या 80 कोटी नागरिकांना रेशन दिलं गेलं, शौचालय दिले गेले, गॅस दिले, घरकुलं दिली, सगळं केलं. परंतु फेक नरेटिव्ह क्रिएट करण्याचं काम काँग्रेस आणि आपल्या विरोधी पक्षाने केलं. काय सांगितलं? संविधान बदलणार म्हणून. कुणाला माहित आहे संविधान चात बुडवून खायचं आहे का, भाजीबरोबर खायचं आहे का, चपातीवर खायचं? संविधान बदलणार बदलणार बदलणार, वाऱ्यासारखी आग लागली आणि आपल्याला अपेक्षित यश लोकसभेला मिळालं नाही. आणि म्हणून राजाभाऊंनी तळमळीने सांगितले की अपप्रचाराला बळी पडू नका. तसाच अपप्रचार आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू आहे. आज देशामध्ये काम करणारे मोदींच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये जे त्रिमूर्ती काम करतायत, एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा, हे तिन्ही नेते जनमानसातले आहेत. या तिन्ही नेत्यांना तुमची आमची तळमळ माहिती आहे. या तिन्ही नेत्यांनी या 2.5 वर्षामध्ये या राज्याला वर आणण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही बघा, अनेक योजना आता चालू आहेत. आता लाडकी बहीण योजनेचा उल्लेख झाला. मी आपल्याला एवढं सांगेन की लाडक्या बहिणींचा आशीर्वाद तर आता राजाभाऊ नाहीच, लाडक्या भावांच्या आशीर्वादाची गरज आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. युवा मेळावा कशासाठी? कारण निवडणुका हातात घेण्याचं काम हे युवकच करत असतात, निवडून आणण्याचं काम हे युवकच करत असतात. पण कुठल्याही आमिषाला आणि फेक नरेटिव्हला बळी पडू नका, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तरुणांचं काय झालंय, थोडं बिघडलं आता. आजकालच्या तरुणांचं असं आहे की आईनं दिलेलं दूध सुद्धा त्याला पाण्यासारखं लागतंय, पण प्रेयसीनं दिलेलं पाणी त्याला बिअरसारखं लागायला लागलेलं आहे. आणि म्हणून आपण सोशल मीडियाचा उल्लेख होतोय. सोशल मीडियावर कालच्याच पेपरला बातमी आहे, टाइम्स ऑफ इंडियाला, भारतातला एक तरुण ॲव्हरेज रोज 200 रील बघतो. 200 रील्स मोबाईलवर. जरा विचार करून बघा तुम्ही, आपण बी त्यातले जायचं. 200 रील म्हणजे कमीत कमी 3 तास आपण ते रील बघतो. काय आपल्या डोक्यामध्ये त्याच्यावर परिणाम होत असेल, कधी विचार केला का? ते काय त्याच्यातून काय क्रिएटिव्ह तयार होतं का? त्याच्यातून काय आपण समाजासाठी योगदान देऊ शकतो का? आणि मग सोशल मीडिया बंधूने दुधारी अस्त्र आहे. सोशल मीडिया शाप का वरदान हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे. मी म्हणेन की वरदान आहे, कारण आज हाताच्या बोटावर एका बटनावर तुम्हाला जगात काय चाललंय ते कळतंय. आज अमेरिकेमध्ये अर्थव्यवस्था काय चालू आहे, भारतामध्ये काय चालू आहे, चायनामध्ये काय चालू आहे, जपानमध्ये किती पाऊस पडला, भारतामध्ये किती तांदूळ उगवला, किती आम्ही एक्सपोर्ट गहू केला, मका किती इम्पोर्ट केला, सगळं 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 एका हाताच्या बोटाच्या क्लिकवर आपल्याला मिळतं. वरदान आहे. परंतु दुसरी ती जी बाजू आहे, त्याच्यावर येणारे अनेक विभत्स व्हिडिओज, त्याच्यावर येणाऱ्या फेक बातम्या, त्याच्यावर येणारे चुकीचे फोटोज. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, स्वामी विवेकानंदांचा एखादा विचार जर आपल्याकडे आला तर तो आपण फॉरवर्ड करत नाही, लगेच डिलीट करून टाकतो, डिलीट. परंतु एखादा ऍक्सिडेंट झालेला, एखादा अत्याचार झालेला, अन्याय झालेला व्हिडिओ आला
लगेच 10 ग्रुपवर आपण पट 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 पाठवतो, जसं की आपली काय सामाजिक जबाबदारी आहे त्याची. हे अशा पद्धतीचे युवक कशा पुढे चालणार आहेत, देश कसा घेऊन जाणार पण. आणि बघतोय आम्ही आता सगळे रोज पेपरला वाचतो, मोटरसायकल अपघातामध्ये युवक गेले, मोटरसायकल अपघातामध्ये, गाडीच्या अपघातामध्ये गेले, स्पीडमध्ये गेले. अहो हे वाहन कशासाठी आहे, ही मोटरसायकल कशासाठी आहे? या जागेवरून त्या जागेवर जाण्यासाठी आहे, या जागेवरून घरी जाण्यासाठी आहे का या जागेवरून देवाघरी जाण्यासाठी मोटरसायकल आहे? सगळे स्पीडमध्ये आहेत, सगळ्यांना गडबड आहे. ज्या आईवडिलांनी आपल्याला 20, 22, 25 वर्ष आपलं संगोपन केलं, पालन पोषण केलं, ती घरी वाट बघतायत, आपण दुसरीकडे जाऊन पोचतो. या सगळ्या बाबीसाठी आपल्याला सजग होणं गरजेचं आहे, आपण जबाबदार नागरिक होणं गरजेचं आहे. भारत आता सामान्य देश राहिलेला नाही. जगभरात आपल्या देशातले गेलेले युवक, अमेरिका युरोप सारख्या देशातले सुद्धा युवक आता रोजगारासाठी पुन्हा भारतात यायला लागलेले आहेत, कारण तिथल्यापेक्षा चांगल्या संधी भारतामध्ये आता उपलब्ध आहेत, भारतामध्ये उपलब्ध आहेत. या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे. बेरोजगारीचा उल्लेख केला जातो. आज तुम्ही बघा, विरोधक बेरोजगारीच्या मुद्द्यावर यायला लागलेले आहेत, अग्निवीर सारख्या योजनेवर यायला लागलेले आहेत. बेरोजगारीच्या बाबतीत मी आपल्याला विचारतो की शासन नोकऱ्या निश्चित देत आहे. एका विभागाच्या किती जागा निघतील? 10,000, 20,000, 50,000. रेल्वेची भरती निघाली 50,000 जागा, आणि कुठली निघाली 10,000 जागा, म्हणजे 10 लाख 5 लाख. पण दरवर्षी रोजगाराच्या मध्ये रोजगाराभिमुख युवक जे बनत आहेत, शिक्षणाच्या एवढ्या चांगल्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत, व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत, चांगले कॉलेजेस झालेले आहेत, त्यामुळं 1 कोटी युवक हे बाजारात येत आहेत, 1 कोटी युवक. आणि मग याचाच अपप्रचार केला जातो की युवक बेरोजगार आहेत. आज अनेक संधी राज्य आणि केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपल्यासाठी. मुद्रा लोन सारखी योजना, MSME सारखी योजना आहेत. या सगळ्या योजनांचा लाभ आपण घेतला पाहिजे, त्याच्यासाठी सजग होणं गरजेचं आहे. अग्निवीरच्या बाबतीत मी मुद्दाम सांगेन, आता या तुम्हाला अजून जाणवत नाही, त्याचा सुद्धा पहिलवान फेक नरेटिव्ह आता काही आमदार साहेब थोड्या दिवसात सुरू होईल. अग्निवीर योजना युवकांना 4 वर्षासाठी भरती केलं जाईल, त्यांना ट्रेनिंग दिलं जाईल, त्यांना पगार दिला जाईल, या पद्धतीची योजना आहे. आतापर्यंत 7 लाख युवक महाराष्ट्रात त्यामध्ये भरती झालेले आहेत. परंतु काँग्रेसच्या नेते मंडळींनी सांगायला सुरू केलं की हे लोक युवकांना फसवतायत, त्यांचं भवितव्य असुरक्षित करतायत, त्यांना पुढे पेन्शन मिळणार नाही. निश्चित मिळणार नाही. परंतु मला आपल्याला एक प्रश्न साधा विचारायचा आहे. एका गावामध्ये 2 युवक आहेत, दोघेही शेतकऱ्याची मुलं आहेत. 10वी पास झाली, एक मुलगा अग्निवीरमध्ये भरती झाला 17व्या वर्षी, आणि दुसरा गावातच राहिला. 4 वर्षानंतर काय चित्र पाहायला मिळेल? 4 वर्षानंतर जो अग्निवीर परीक्षेमध्ये भरती झालेला मुलगा तो काय करेल, आणि गावात राहिलेला मुलगा काय करेल? गावात राहिलेला मुलगा हा तुम्हाला कुठेतरी कॉलेजला ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला पाहायला मिळेल. परंतु अग्निवीरमध्ये भरती झालेला युवक महिन्याला 30,000, 35,000, 38,000 पगार घेऊन 4 वर्ष त्या ठिकाणी ट्रेनिंग करेल. त्याला नेव्हीचं ट्रेनिंग दिलं जाईल, त्याला सुरक्षेचं ट्रेनिंग दिलं जाईल, त्याला शस्त्र शिकवले जातील, त्याला व्यायाम शिकवला जाईल, आणि एक मजबूत युवक 4 वर्षानंतर गावाकडे येईल. मग मला सांगा तुम्ही, कोण यातलं सजग आहे? त्याचा अपप्रचार केला जातो, त्याला पुढे पेन्शन मिळणार नाही, पण त्याला किती रोजगाराच्या संधी मिळणार आहेत? मला सांगा तुम्ही, कुठलाही एक युवक रोजगारासाठी आपला रेझ्युमे घेऊन गेला कुठल्या कंपनीमध्ये, कारखान्यामध्ये, पहिला प्रश्न असतो की काय अनुभव आहे, काय अनुभव असणार आहे? ग्रामीण भागातल्या युवकाला काय अनुभव असणार आहे? आणि म्हणून अशा पद्धतीची योजना केंद्र सरकार आणतंय, त्याचा सुद्धा अपप्रचार चालू आहे. म्हणून आपण सगळ्यांनी सजग होणं एवढ्यासाठी गरजेचं आहे की आपल्याला दिसतं या राज्याची प्रगती कोणत्या प्रगतीपथावर चाललेली आहे. आपल्याला विकासाशी मतलब आणि घेणं देणं असलं पाहिजे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं, लोकांच्या भावना दुखावणं, कुठलाही विषय घ्यायचा आणि रोज सकाळी TV चॅनलला एखादा नरेटिव्ह सेट करायचा आणि दिवसभर लोकांच्या भावना भडकवत बसायचा, अशा पद्धतीचा उद्योग हे विरोधी पक्ष करतायत. राहुल गांधी कधी विकासावर बोललेले तुम्ही ऐकले का? उद्धव ठाकरे साहेब कधी विकासाबद्दल, एखाद्या प्रकल्पाबद्दल बोललेले तुम्ही ऐकले का? नाना पटोले किंवा वडेवट्टेवार साहेब एखाद्या विकास कामा किंवा एखाद्या प्रकल्पाबद्दल बोललेले तुम्ही ऐकलेत का? कधीच ऐकणार नाही तुम्ही. फक्त द्वेष आणि भावना भडकवायचं काम ते करत असतात. परंतु आज एकनाथ शिंदे साहेब बोलू देत, अजितदादा बोलू देत, फडणवीस साहेब बोलू देत, रोज नवीन नवीन योजना आणतायत, रोज नवीन प्रकल्प आणतायत, आणि फक्त महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतायत. आणि म्हणून या विकास गंगेमध्ये बार्शीसारखा तालुका सुद्धा सहभागी झाला पाहिजे. विकसित भारताचा जो संकल्प, जो प्रश्न आज देशामध्ये निर्माण झालेला आहे, त्यामध्ये आपला युवक सहभागी झाला पाहिजे.
ही आता काळाची गरज आहे. आणि मग तुम्हाला जाण्यासाठी मार्ग सोपा आहे. मार्ग हा आहे की या विभागातला आमदार अतिशय म्हणजे जागरूक कर्तव्यदक्ष, मी त्यांचा प्रवास बघितला, अतिशय एक सामान्य कुटुंबातून येऊन आज तालुक्यामध्ये सगळ्या सत्तांवरती आज त्यांची सत्ता आहे. सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य लोकांना त्यांनी पदाची संधी दिलेली आहे. नगरसेवक केलेला आहे, जिल्हा परिषद सदस्य केलेला आहे, मार्केट कमिटीवर दिलेला आहे, कामं दिलेले आहेत. आणि अशा पद्धतीचा आपल्याला एक खमके आमदार जो खरोखर कामसू आहे, जो आपल्या अडीअडचणीला उभा राहतो, जो आपल्याला मदत करतो, जो या भागाचा विकास करतो, त्याच्या पाठीशी उभा राहणं सुद्धा क्रमप्राप्त आहे. आणि मी आपल्याला विनंती करतो, उशीर खूप झालेला आहे, आपल्याला विनंती करणारे फक्त 2 महिने राहिलेले आहेत. 5 वर्ष या आमदारांनी आपल्यासाठी खर्च केलेले आहेत. पुढचे 2 महिने तुम्ही त्यांच्यासाठी खर्च केला पाहिजे. गावागावामध्ये जाऊन त्यांच्या कामाचा आणि कार्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. गावागावामध्ये गल्लीमध्ये जाऊन घराघरामध्ये जाऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या विकास कामाच्या योजना आहेत त्या पोहोचवल्या पाहिजेत. त्यांची जी कामं आहेत ती सगळी विकास कामं आपल्या सोशल मीडियावर, आता सोशल मीडिया खूप प्रभावी अस्त्र झालेलं आहे. आता लढाई आहे, तुमच्या सभा हळूहळू काही वर्षानं हे पदयात्रा सगळं बंद होणार आहे. सगळी लढाई जी आहे, सगळे जे युद्ध आहेत किंवा सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या सगळ्या आता सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर येणार आहेत. त्यामुळं तुमच्याकडं सगळ्यांच्याकडं फेसबुक असेल, ट्विटर असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, या सगळ्या सोशल मीडियावर आपण केलेली विकास कामं ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. कराल का? मला शब्द द्या. करणार का? आजपासूनच सुरू करा. त्यांच्या ज्या काही पोस्ट असतील, त्यांनी केलेली कामं आहेत, पूर्वीची कामं आहेत, आणि 10 वर्षापूर्वी सुद्धा काय होतं ते सुद्धा सांगितलं पाहिजे. आज मी आलो तिकडं तुमच्या शेटपळून इथं, अर्ध्या तासात मी इथं आलो. पूर्वी 1.5-2 तास लागत होते. हे मला माहिती आहे, मला जाणीव आहे त्याची, तुम्हालाही त्याची जाणीव आहे. आणि म्हणून तुम्ही नव्या पिढीला सांगितलं पाहिजे की 10 वर्षापूर्वी महाराष्ट्रात, देशात काय परिस्थिती होती, 10 वर्षात काय काय बदल झालेला आहे, हे सुद्धा आपल्याला लोकांना सांगावं लागेल. आज महिला सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार, राज्य सरकार प्रयत्न करतं. महिला विधेयक आणण्याचं काम प्रधानमंत्री मोदींनी केलेलं आहे. 33% आज महिलांना विधानसभे आणि लोकसभेमध्ये आरक्षण देण्याचं काम गेली 40-50 वर्ष मागणी होती, ते सुद्धा आज मोदींनी केलं. त्यामुळं महिला सुद्धा तितक्याच ताकदीनं, सक्षमपणानं भविष्यामध्ये आपल्याला पुढे येताना दिसतील. आणि मग त्यांच्यापर्यंत जाणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि आपल्याला या विकास गंगेमध्ये, विकसित भारत संकल्पनेमध्ये सहभागी होणं, या दृष्टिकोनातून बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील तमाम युवकांना मी हात जोडून विनंती करतो की भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये कमळ हे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवून पुन्हा एकदा आमदार राजेंद्र राऊत साहेबांना आमदार राजकारण सोडून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.